आज विधानसभेत दुष्काळावर चर्चा करताना एनसीपीचे नेते छगन भुजबळांनी सरकारवर सडकून टीका केली। सध्या राज्यामध्ये 1972च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती असल्याचं सांगत दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तसंच राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या मुद्द्यांवर देखील भुजबळांनी यावेळेस बोट ठेवलंय। आणि असं म्हटलं जातं की 72च्या दुष्काळापेक्षाही अधिक कठीण परिस्थिती आहे असं म्हटलं जातं। अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा म्हणजे या शासनाने ह्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये दुष्काळ जाहीर करायला उशीर घेतला आणि त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर या संस्थेकडून माहिती आल्यानंतर त्या भागामध्येच दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका घेतली। आता हे जे नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर जे आहे एका ठिकाणी बसून एका गावात पाऊस झाला म्हणजे तो संपूर्ण तालुक्यात पाऊस झाला असं समजून हे तालुक्याच्या तालुके जे आहेत अगोदर ह्या दुष्काळामधून वगळण्यात आले। अर्थात त्याचा फटका जो आहे मराठवाड्याला जास्त बसला। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायचं आहे, कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांनी या आधी या नवीन पद्धतीला पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, ही जी महसूल यंत्रणा आहे ही महसूल यंत्रणा कलेक्टर पासून तर तलाठ्यापर्यंत हे शासनाचे नाक कान डोळे आहेत। त्यांच्यावर तुमचा काही भरोसा नाही काय? आमचे तलाठी, आमचे तिथले काही प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, लिहून पाठवत आहेत की ते दुष्काळ आहे। माझ्या येवला तालुक्यामध्ये तर सगळ्यात जास्त टँकर्स आहेत। आज सुद्धा जो येवला मंडल आणि तालुका लासलगाव हे त्या दुष्काळामध्ये घेतलेलेच नाहीत। सगळ्यात जास्त टँकर चालू आहेत। फक्त एका गावात पाऊस पडला आणि बस दिल्लीमध्ये बसून नॅशनल जे आहे तुमचं क्रॉप फोरकास्ट सेंटरने जाहीर केलं की इकडे दुष्काळ नाही म्हणून। हा दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही ती रोहित्र वगैरे जे आहेत गेल्यानंतर ताबडतोब म्हणतात की 3,000 रुपये भरा, 5,000 रुपये भरा तर तुमची डीपी मिळेल। एक तर लोक अशी वैतागलेली आहे त्या दुष्काळामुळे, त्याच्यामध्ये ते रोहित्र गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर बाकीचे ते वेगळे, परंतु अगोदर नियमाने दुसरे 3,000 5,000 भरा आणि मग आता थोडंसं पाणी कुठे त्या विहिरीमध्ये थोडंफार असेल त्याचं शंपन करून काय जगलं तर जगलं पीक, वीजच नाही तिथे। दुष्काळ निवारणाचं काम जे आहे महसूल मंत्री महसूल खाते हे जरी सेंट्रल असलं तरी सुद्धा अनेक खात्यांचं जे आहे सहकार्यानं जे आहे हा दुष्काळाच्या परिस्थितीवर जे आहे मात करायला हवी। त्याच्यामुळे सगळ्या मंत्र्यांनी जे आपापली जबाबदारी जी आहे ती स्वीकारली पाहिजे। प्रत्येक वेळा लहान लहान गोष्टीसाठी आमच्या सारख्यांनी तुम्हाला सांगायचं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या थोडंफार त्याच्यामध्ये यश मिळालं, कधी यश मिळत नाही। पण हे काय म्हणजे महाराष्ट्र किती आज 85 लाख लोक जे आहेत या दुष्काळामध्ये सापडलेले आहेत, शेतकरी, असा रिपोर्ट जो आहे हा आलेला आहे। आणि आत्महत्या किती? युतीच्या तुमच्या काळामध्ये 11,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। आणि दुर्दैवाची परिस्थिती अशी की मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही महिलांनी आता सरण रचून जे आहेत आत्महत्या केल्या, बुलढाण्याला वगैरे। मला बाकीचं राजकीय भाषण करायचं, पण तुम्ही सांगत होता की ह्या सरकारमुळे हे 15 वर्ष हे सरकार आहे, यांच्यामुळे दुष्काळ पडतोय, 15 वर्ष यांनी काही केलं नाही, आम्ही अमुक अमुक करतोय, बघा आता का दुष्काळ पडला। मी तुम्हाला दोष देत नाही, दुष्काळ पडला याचं कारण पाऊसच पडला नाही।
पण तुमच्यासारखे जे आहेत आरोप खोटं बोल पण रेटून बोल असे आरोप मी करणार नाही जे तुम्ही केले. तुम्ही जलयुक्त शिवार वगैरे जे आहेत आता त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की दुष्काळ पडणारच नाही. अरे तुम्ही कितीही काम केलं जमिनीवर आणि पाऊसच जर पडला नाही तर त्याचं काय तुम्ही करणार आहात? कितीही काम करा. तुम्हाला असं वाटतं की आम्ही काम नव्हतं केलं? ठिबक योजना असतील, शेततळे असतील, ते सिमेंट प्लग्स असतील, कितीतरी काम केलं. पाऊसच पडला नाही तर काय कोण करू शकतो?